नमस्कार मंडळी, जय श्रीराम. मी राजन देऊलकर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मंडळी, मी आज आलो आहे जत्रेमध्ये आणि ही जत्रा जोगेश्वरी स्टेशनपासून 3 किलोमीटर अंतरावरती आहे आणि वशिवरा मेट्रो स्टेशनच्या मागेच आहे. म्हणजे हे काय मागे वशिवरा मेट्रो स्टेशन आहे आणि त्याच्या मागे ही जत्रा आहे. आणि माझ्या फॅमिलीबरोबर आल्या तर फॅमिली सध्या तिकडे एन्जॉय करते आणि मी साईडला आलो आहे व्हिडिओ बनवायला. आणि तुम्ही मागे बघू शकता, हा आकाशी पाळणा आहे आणि हा कोलंबस राईड आहे इकडे. आणि हा अशा प्रकारे मोठा म्हणजे मोठा नाही आहे पण ठीक आहे, भरपूर राईड आहे. हा साईडला जनरेटर आहे आणि लहान मुलांसाठी आर्टिफिशियल तलाव जे बोट बसतात त्याच्यामध्ये. आमच्या भावारला आता बोट चालवायची आहे तर हा आर्टिफिशियल तलाव बनवलेला आहे आणि याची 50 रुपये तिकीट आहे आणि भावार आता याच्यामध्ये बसणार आहे. हा असा तलाव आहे, छोटे छोटे बोट्स आहेत त्याच्यात. ही पिंक कलरची बोट आहे, त्याच्यामध्ये एक छोटा बाळ बसला आहे आणि इथे ग्रीन कलरची आहे. आणि हा भावार इकडे बघ, अरे वा, भावार कसा बसलाय बघा. गेल्या टायमाला बसला होता ना, फक्त एका जागेवर बोट घेऊन उभा होता. आज चालवायला शिकलाय बोट. बघा तिकडे बघ, फुल एन्जॉय करतोय. त्याला काय खायला नको बोटसाठी, त्याला बोललो हे खाऊया, आईस्क्रीम खाऊया, चॉकलेट खाऊया, नको, मला बोटच चालवायची आहे. बाबा तिकडे बघ. लहान लहान मुलांना पाण्यामध्ये बोट चालवायला मजा येते. बघा, आपण एक छोटूसा बोट चालवतोय, रागात बोट चालवतोय. आणि हा भावार बघा एकदम फुल एन्जॉय करतोय. अरे वा, शिकला रे बोट चालवायला बाबू. आता बोट चालवायला शिकला, मग आपण शिप चालवायची. हा, आता ही राईड बंद आहे कारण की कोण नाही आहे राईडमध्ये. याच्या पण 80 रुपयेच घेतात. परत ही आकाश पाळणा आहे, या आकाश पाळण्यामध्ये पण 80 रुपयेच राईड आहे. पण आपण आता बंद आहे कारण की कोण नाही आहे. आता जातील, आता सुरू होईल आकाशी पाळणा. जी इलेक्ट्रिसिटी यूज केली जाते ना, या इलेक्ट्रिसिटी इथे हा जनरेटर आहे एक, हा मिनी जनरेटर आहे. हा 20 KB जनरेटर असेल, 20 ते 25 KB जनरेटर आहे. आणि हा मोठा जनरेटर आहे, हा कमीत कमी 150 किलोवॉटचं जनरेटर असेल. या 2 जनरेटर, अजून पण छोटे छोटे जनरेटर आहेत. या जनरेटरनीच पूर्ण या ग्राउंडला पूर्ण इलेक्ट्रिसिटी सप्लाय केली जाते. मिनी ट्रेन आहे, छान लायटिंग केली आहे त्याला. आणि हा कोणतरी जोकर बसला त्याच्यावरती. मिनी ट्रेन, जास्ती गर्दी नाही आहे त्याच्यामुळे, नाहीतर भरपूर गर्दी असते, पण यावेळी जास्ती गर्दी नाही. आणि हा मिनी ट्रेनचे हे ट्रॅक, त्या ट्रॅकवरती हे सगळं. आणि हा ऑपरेटर आहे इथे, हा जो ऑपरेटर आहे इथून सगळं ऑपरेट करतो हे ट्रेन चालवण्यासाठी. याची पण तिकीट 80 रुपयेच आहे. गेल्या टायमाला 50 होती, पण या टायमाला सगळ्यांना कॉमन 80 रुपये तिकीट केली आहे. काय त्याला ही आली आहे फक्त पाण्याची बॉटल पकडण्यासाठी, बाकी राईड करणार नाही कारण की हिला राईडमध्ये बसल्यावरती डोकं गरगरतं, त्याच्यामुळे ही कुठेच बसणार नाही आहे. आणि हा आता आकाशी पाळणा हा सुरू झाला आहे आता खूप टायमानंतर. मी पण बसत नाही कारण की मला पण ते डोकं गरगरतं त्याच्यामध्ये बसल्यावरती. आणि हा कोलंबस आकाशी पाळणा आपण आता सुरू झाला आहे. खूप मोठा पाळणा, शूट करण्यासाठी पण जागा भरपूर लांबून देणार शूट करण्यासाठी. मस्त एकदम. बाजूबाजूला दोन्ही पाळणे आहेत ते. एरोप्लेन ड्राइव आहे. भावारची रेड कार.
बघू डायरेक्ट बसवलंय, पैसे बिसे काय माहिती नाही किती. ए ड्रायव्हर समोर बघ समोर. हा ड्रायव्हर ना गाड्या बिड्या ठोकेल कुठेतरी, बरोबर नाही ड्रायव्हर. मागे बघतो गाडी चालवताना, लक्ष नाही त्याचं. पण एक एरोप्लेन राईड आहे, याचे पण 80 रुपयेच आहे. खूप खाली खाली राईड आहेत, एक दोघं कोणतरी बसलेले असतील, त्यांच्यासाठीच फक्त ही राईड चालू आहे. कोणच नाही वाटतं, अशीच चालवतोय. ऑपरेटरला कंटाळा आला म्हणून तो राईड चालवतोय फक्त. ही आहे झिगझॅग राईड. एकदा बसलो होतो या राईडमध्ये, मजबूत डोकं करलं, त्याने डायरेक्ट मी घरीच गेलो. झिगझॅग राईड. पण ज्याला आवड आहे तो मजबूत याच्यात बसतो आणि मजा करतो, पूर्ण पैसा वसूल. आणि ज्याला आवड नाही त्यांनी या राईडमध्ये बसूच नाही, त्यांनी पैसा वेस्ट आहे. भावाला आता पिंक कारमध्ये बसलाय. पिंक कार, ए पिंक कार. ड्रॅगॉन आहे, याला ट्रेन बनवली. हा ड्रॅगॉन राईड खतरनाक चायनीज राईड आहे. त्याच्यामध्ये पण कोण नाही, फक्त नावासाठी चालवतोय, कारण की चालली तरच लोक आकर्षित होऊन इकडे येणार, त्याच्यामुळे हा चालवतोय. त्याचे पण 80 रुपये तिकीट आहे. ए भावात मजा आली, इकडे बघ. ए मजा आली. हा जम्पिंग जपँग लहान मुलांसाठी आहे. 50 रुपये चार्जेस आहेत. जम्पिंग जपँग साईड आहे, लहान मुलांसाठी पण. अरे वा, तो घाबरतो. डान्स करतोय बरं रे. हे फुल एन्जॉय, मस्त नाचतोय तो. ये लवकर ये, घाबरला. याची 2 खिडकी उघडी आहे दाताची, जास्त उड्या मारण्याला खालीच पडेल. ही एरोप्लेन राईड बघ किती फास्ट आहे, बघूनच भीती वाटते. बसल्यावरती काय हालत होईल. हे पडला, जंप मारताना पडतोय. हो ही कॅन्डी पाहिजे. ते ना हे चॉकलेट कॅन्डी आहे. हा डोरा केक आहे, आणि हा एक केक आहे, आणि हा केक आहे. चॉकलेट फाउंटेन आहे, आता बंद झालं लाईट गेल्यामुळे. नाही आता हा चालूच होता मगाचपासून. त्याच्यावर वरून पूर्ण चॉकलेट खाली पडतं. आणि हा डोरा केक बनवतोय. आणि भावाची ब्राउनी रेडी झाली आहे. किती रुपये? भात कशी, इथे बघ, इकडे बघ. अरे वाव, छान आहे. टेस्टी आहे बाबू. इकडे हा चाट पापड कॉर्नर आहे, 50 रुपये एक पापड. आणि हे बटाटा वेफर्स, स्प्रिंग वेफर्स. त्या जय महाराष्ट्र चायनीज कॉर्नर आहे, त्याच्यामध्ये बर्गर आहे, मसाला बटाटा स्टाईल, पेरी पेरी बटाटा स्टाईल. आम्ही एक फ्राईल खाणार आहे. आता इथे फ्राईल तेलामध्ये मस्तपैकी फ्राय होतो आहे फ्राईल. आणि आम्ही ऑर्डर दिली, आमचा अजून फ्राईल रेडी झाला नाही आहे, घेतला त्यांनी. बघूया आता हा काय करतो आहे. हा बटाटा आहे, मशीनमध्ये अटॅच केला आहे, आता हा कट करतो आहे.
स्प्राईट रेडी झालाय, कट करून झालेलं आहे आता. द्या आता याच्यामध्ये मस्त मसाल्यामध्ये मिक्स करणार, जी चटणी आहे त्याच्यामध्ये मिक्स करून देणार. मग फायनली असं तळून होईल तो स्प्राईट. हे चायनीज कॉर्नर आहे. चायनीज कॉर्नरला हा मसाला फ्राय राईस आहे, नूडल्स राईस आहे आणि मोमोज आहे तिकडे. बाबू डस्टबिनमध्ये टाका पूर्ण. हां टाक. हां आमची स्प्राईल रेडी होते. हा इथे मसाले पापड आहे आणि आता रेडी करतोय मसाले पापड. आम्ही खाऊन झालं आहे. 50 रुपये डिश आहे मसाले पापड. छान लागतात. एक डिश घेतली ना पोट फुल होणार, एवढा मोठा पापड आहे तो. ही आमची स्प्राईल आहे. हां पेरी पेरी स्प्राईल. याची प्राईस 80 रुपये आहे. आता मेवनीज टाकतो त्याच्यावरती मस्तपैकी. कधीतरी खायचं, रोज रोज नाही. हां हे पैसे देऊन टाक त्याला. टेस्ट सांगा कशी आहे. मस्त आहे. अरे वा. हे तिघं एकामध्ये तिघं खाणार आहे. बावरला नाही देणार आहे. बावरला खाली लाईट पाहिजे, लाईट. हा सोडावाला आहे पण थंडी असल्यामुळे माझ्याकडे कोणच कस्टमर नाही. आता कोणतरी आला, आम्हाला आमचा व्हिडिओ बघून हे लोक आले इथे सोडा पियाला. ममता ही काढी त्याला परत पाहिजे. पाहिजे तिला पुरा जेवण टाक, परत धुवून तो परत वापरणार त्याला. माझी भाची आताच लग्न झालं आहे. भावात बरोबर राईडमध्ये बसण्यासाठी हिला बोल. बाकी हे सगळे राईडमध्ये कोण बसणार नाही, सगळे घाबरतात. इकडं वेपर्स कॉर्नर आहे, बर्गर कॉर्नर आहे आणि लेडीजसाठी इथे लोणच्याचं शॉप आहे. हे अनेक प्रकारची लोणची आहे इथे. बघूया कोणती कोणती लोणची आहेत. हे मिक्स भाजी लोणचं आहे. त्याच्यामध्ये कारला आहे, मिरची आहे, म्हणजे अनेक प्रकारचे आहे. आंब्याचं लोणचं आहे इथे. हे एक लोणचं आहे माहिती नाही का. लिंबाचं लोणचं आहे, मिरची लोणचं आहे. हे गोड आहे शायद हे लोणचं. अनेक प्रकारची वेगवेगळी व्हरायटी आहे लोणच्यामध्ये. हे पण आंब्याचं आहे. हे फणसाचं लोणचं, फणस आहे. ओ कैसे 100 रुपयाला पाव करवंदाचं लोणचं आहे. तर जेवढं पण इथे लोणचं ठेवलं आहे ना 100 रुपये पाव. हे गोड लोणचं आहे. हे सगळी गोड लोणचं आहे. त्याच्यामुळे हा आवळा, गोड आवळा लोणचं आहे. हे माहीत नाही काय. ही आंब्याची कोय आहे. ही मोठी लाल मिरचीचं लोणचं आहे. परत हे एक लोणचं आहे. हा बघा याला खूप राग आलाय. याने आता टोपी बिपी फेकली आहे सगळी. मुलांची सगळी खेळणी आहे. इकडे नाही, तिकडे आहे. महिलांसाठी इथे भरपूर व्हरायटी आहेत. लहान मुलांना बॅट आहे. इथे पण हे पाहिजे लेडीज गर्ल लोकांचं पाहिजे. इथे बँगलचं शॉप आहे. इथे हे छोटे छोटे पेंग्विन उभे करून ठेवलेत. आमच्या भावातला पेंग्विन आवडत नाही. हे बॉल आहे नंबर, ज्या नंबरवर बॉल आहे ना त्या नंबरचा आपल्याला प्राईज भेटणार. आणि हे सगळे प्राईज इथे ठेवलेले आहेत. टी व्ही पण आहे. अरे वा, सायनोची टी व्ही आहे. इथे पण एक टी व्ही आहे. पण सध्या या स्टॉलवर कोण नाही आहे. हे तीर कमान आहे इथे. ते लहान लहान मुलं जंप करतात, जम्पिंग जपान.
हा पडलाय, हा खाली झोपायची मजा घेतोय, त्याला उठायला देतच नाही कोण, उठला की खाली पडला. इथे पण हा गेम आहे रिंग, त्याच्यामध्ये रिंग टाकायची आणि जी रिंग आपली बसली ते आपल्याला प्राईज भेटणार. याच्यात फ्रुटी आहे, बिस्किट्स आहेत, साबण आहे, भरपूर गेम आहे. ते ग्लासचा गेम आहे, म्हणजे एका 3 राऊंड भेटणार, 3 राऊंडमध्ये आपल्याला ग्लास पाडायचे, पण लवकर पडत नाही. इकडे हे लहान मुलांची खेळणी आहे आणि हा भावातला बायनोकुलर पाहिजे. लहान लहान मस्त खेळणी आहे छोट्या मुलांची. मी हा 15,000चा बायनोकुलर घेतोय कारण की मला स्पेसमध्ये सगळं बघायचं आहे. म्हणजे ज्युपिटर, सॅटर्न, मार्स सगळं बघायचं आहे. त्याच्यात दिसतो बघूया. वा, याच्यामध्ये सगळं दिसतंय. हा काय पण याच्यामध्ये सध्या तर आता एक पण स्टार जवळजवळ दिसतंय. वा, आणि तुम्ही पण दिसताय मंडळी, खूप जवळ दिसतंय. हा एक पंखा घेतलाय, येलो कलर की पिंक कलरचा पंखा पाहिजे. येलो कलर का फॅन दे दे. रुक जा ये मिटेगा कैसे? अरे थांब रे बाबा. आणि एक गाडी घेतलेली आहे 100 रुपयाची. हा, ए फॅन चला की दिखा ना. फॅन चालू आहे की नाही घरी बघू दे तर. 100 रुपये. वा, अरे बहुत अच्छा हवा रे, उड गया रे. बघा हा लहान मुलगा आहे, हा विकतोय इथे सगळं. या ठिकाणी प्लास्टिक मार्केट आहे, म्हणजे बास्केट बिटकं सगळे मिळेल. आतमध्ये जात नाही आणि सगळे लेडीज आहेत. 250 रुपये. आणि हे उडणवरती नाव करून देतात, म्हणजे आपल्या घराच्या बाहेरची पाठी असते त्याच्यासाठी आहे सगळं. ती इथे या ठिकाणी श्रीमद भागवत कथा चालू होती आणि आज तिचं समापन झालं आहे. त्याच्यामुळे आज भंडार आहे. आम्ही दुपारी जेवून गेलो, प्रसाद घेतला, कारण की आज आमचं शौर्य संचलन होतं. त्याच्यामुळे आम्हाला आज इथे भंडाऱ्यामध्ये जेवण होतं. आम्ही दुपारीच गेलो आणि आता हा सगळ्यांसाठी आहे. मेन एंट्रन्स आहे आणि हा छान बनवला आहे, मस्त बनवला आहे. मंडळी नमस्कार, जय श्रीराम. मंडळी आमची पूर्ण जत्रा फिरून झाली आहे, भरपूर काय काय खाल्लं आहे आणि आता आम्ही घरी चाललो आहे. रात्रीचे 10:30 वाजले, थंडी पण आहे थोडीशी. मंडळी आजचा जत्रेचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. तसेच चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय श्रीराम.